नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 जानेवारी आणि 2 जानेवारीमधील झालेला जलसंपदा विभाग भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा होता, भारताला लागून असलेली भूसीमांमध्ये पहिले 2 देश कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश व चीन हे भारताला लागून असलेली भूसीमांमध्ये पहिले 2 देश आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, शांततेचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक चौथा, मांजरा धरण पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बीड या ठिकाणी मांजरा हे धरण आहे। प्रश्न क्रमांक 5 मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानामध्ये कधी समाविष्ट केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1976 मध्ये मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आले। प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला? तर ऑप्शन क्रमांक 3 धोंडो केशव कर्वी या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला। प्रश्न क्रमांक 7 दर टिंबटिंब वर्षांनी जनगणना केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते। प्रश्न क्रमांक 8 73वी घटना दुरुस्ती ही खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1992 मध्ये 73वी घटना दुरुस्ती ही करण्यात आली। प्रश्न क्रमांक 9 भारतात उगम पावणारी कृष्णा नदी ही पूर्वेकडे कोणत्या राज्यातून जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतात उगम पावणारी कृष्णा नदी ही पूर्वेकडील आंध्र प्रदेश या राज्यातून जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते। प्रश्न क्रमांक 10 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 11 फिफा महिला विश्वचषक 2023 पुढीलपैकी कोण जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्पेन हा देश फिफा महिला विश्वचषक 2023 जिंकलेला आहे। प्रश्न क्रमांक 12 वित्त आयोगाची नेमणूक ही कोणत्या कलमाद्वारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 280 द्वारे वित्त आयोगाची नेमणूक ही केली जाते। प्रश्न क्रमांक 13 दिल्लीची पहिली महिला शासक पुढीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रजिया सुलतान ही दिल्लीची पहिली महिला शासक आहे। प्रश्न क्रमांक 14 बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 15 भाकरा नांगल प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सतलज या नदीवर भाकरा नांगल हा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 16 मुख्यमंत्र्याचा कार्यकाल हा खालीलपैकी किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा मुख्यमंत्र्याचा कार्यकाल हा असतो। प्रश्न क्रमांक 17 अलाउद्दीन खिलजी हा कोणत्या घराण्याचा होता? तर ऑप्शन क्रमांक 3 खिलजी या घराण्याचा अलाउद्दीन खिलजी हा होता। प्रश्न क्रमांक 18 उम्मीदची स्थापना ही पुढीलपैकी केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 2011 मध्ये उम्मीदची स्थापना करण्यात आली।
प्रश्न क्रमांक 19. संपत्तीचा मूलभूत अधिकार कलम 31 हे केव्हा रद्द झाला? तर ऑप्शन क्रमांक 3. 1978 संपत्तीचा मूलभूत अधिकार हा रद्द झाला. प्रश्न क्रमांक 20. अरवली पर्वताचा दक्षिण भाग हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. गुजरात या राज्यामध्ये अरवली पर्वताचा दक्षिण भाग आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण 288 सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 22. जैन धर्मग्रंथ आगम हे कोणत्या भाषेमध्ये लिहिले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4. अर्धमागधी या भाषेमध्ये जैन धर्मग्रंथ आगम हे लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 23. जोग धबधबा हा पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. शरावती या नदीवर जोग धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 24. भीमा नदीचा उगम हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 1. पुणे या जिल्ह्यामध्ये भीमा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील आमदाराचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4. महाराष्ट्रातील आमदाराचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 26. चौरी चौरा ही घटना कोणत्या राज्यामध्ये घडली? तर ऑप्शन क्रमांक 3. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये चौरी चौरा ही घटना घडली. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2. लोकमान्य गंगाधर टिळक यांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 28. विधानसभेच्या प्रमुखास काय म्हणतात? तर सभापती असे विधान परिषदेच्या प्रमुखास म्हणतात. प्रश्न क्रमांक 29. मराठवाड्याचे प्रवेशद्वार कोणते आहे? तर बार्शी धाराशिव या जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. प्रश्न क्रमांक 30. दळण या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द कोणता आहे? तर वळण हा दळण या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 31. प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुरोगामी असा आहे. प्रश्न क्रमांक 32. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अर्वाचीन असा आहे. प्रश्न क्रमांक 33. अबाळ होणे म्हणजेच काय आहे? तर अबाळ होणे म्हणजे हेळसांडी होणे असा आहे.